नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार चव्हाण. स्वागत आहे आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म हा टॉपिक लर्न केला. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो हा टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचा आहे. आपला चॅप्टर चालू आहे रिप्रोडक्शन इन लॉवर अँड हायर प्लांट्स. लॉवर आणि हायर प्लांट्समध्ये होणारं रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शन कसं होतंय, या रिप्रोडक्शनचे जे सिग्निफिकन्स काय आहे तेही आपण स्टडी करणार आहोत. प्लांट्समध्ये होणारे हे जे रिप्रोडक्शन आहे हे कशा पद्धतीने होतं, हे पूर्ण जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण या चॅप्टरमध्ये स्टडी केली. त्यामध्ये येतं मेल गॅमेटचं फॉर्मेशन असेल, फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन असेल, डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस असेल. ह्या सगळ्या पॉईंट्सवर आपण डिस्कशन केलं. जे विद्यार्थी नवीन आहेत, आजचं हे जे आपलं लेक्चर आहे, आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ या चॅप्टरवर 11वा व्हिडिओ आहे. दिस इज द 11th पार्ट ऑफ दिस चॅप्टर ऑफ डिस्कशन. या चॅप्टरवर हा 11वा व्हिडिओ असणार आहे. आणि त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे पूर्ण सिलेबस जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत आणि त्याचं तुम्हाला प्रत्येक अपडेट ही मिळत राहणार आहे. म्हणून तुम्ही हा जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इन द लास्ट लेक्चर वी हॅव लर्न अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं की एंडोस्पर्म डेव्हलपमेंट ही कशी होते. नाउ टुडे वी हॅव गोइंग टू डिस्कस डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो प्रेझेंट इनसाइड द सीड. एंडोस्पर्म आहे आणि हा जो एम्ब्रियो आहे, हा एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म ॲक्च्युली कुठं असतो, तर ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं, डबल फर्टिलायझेशन कंप्लीट होतं अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये, त्यावेळेला डेव्हलपमेंट सुरू होतं एंडोस्पर्मचं. आणि एंडोस्पर्मिक टिश्यू जशा डेव्हलप व्हायला सुरुवात होता तसंच लगेच एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट सुरू होतं. द एम्ब्रियो सॅक विथ एंडोस्पर्म and embryo converted into or transform into the seed. हे जे एम्ब्रियो सॅकमध्ये असणारं तयार होणारं जे या ठिकाणी एम्ब्रियो जो काही डेव्हलप होणार आहे तो एम्ब्रियो आणि तो जो काही एंडोस्पर्म डेव्हलप होतोय हे मिळून सीड तयार होणार आहे. व्हाईल द ओव्हरी बिकम डेव्हलप ॲज अ फ्रूट. त्या ठिकाणी जी ओव्हरी आहे ही ओव्हरी फ्रूट म्हणून डेव्हलप होते. दॅट्स वाय एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. याच्यावर क्वेश्चन हा बोर्डाला विचारला जातो. एक्सप्लेन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन द अँजिओस्पर्मिक प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये किंवा फक्त असं विचारलं जातं एक्सप्लेन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन द प्लांट्स. प्लांट्समध्ये एम्ब्रियोचा डेव्हलपमेंट हा कशा पद्धतीने होतो असा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला जाण्याची शक्यता असते. आज आपल्याला नेमकं हेच लर्न करायचं, हेच शिकायचं की कशा पद्धतीनं हा जो एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो तयार होतो. आपण बघितलं मागच्या लेक्चरला आपण स्टडी करत होतो की एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट जे आहे हे एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट कशासाठी झालं, याचं सिग्निफिकन्स काय आहे. टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द
एम्ब्रियो ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. ज्या वेळेला सीड जर्मिनेशन होणार आहे त्यावेळेला ह्या एंडोस्पर्मिक टिश्यू जे आहे या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहेत. दे प्रोव्हाइड एनर्जी टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. त्या डेव्हलपिंग एम्ब्रियोला ते एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. दिस इज द फंक्शन ऑफ द एंडोस्पर्म. हे एंडोस्पर्मचं फंक्शन आहे. आणि आपण हे पण शिकलो की सायमल्टेनियसली द एंडोस्पर्म बिकम डेव्हलप विथ एम्ब्रियो. Embryo and endosperm development takes place simultaneously inside the embryo sac. Embryo sac मध्ये एंडोस्पर्म आणि एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे ही सायमल्टेनियसली होत असते. आणि म्हणून इन द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन वी लर्न दॅट द फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज विथ द फिमेल गॅमेट ॲट द मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंडच्या ठिकाणी जे एग ॲपरेटस आहे ज्यामध्ये एक फिमेल गॅमेट आहे, दोन सिनर्जिड्स आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेला पोलन ट्यूब येते, पोलन ट्यूबमधनं मेल गॅमेट्स रिलीज होतात, त्यावेळेला पहिला मेल गॅमेट हा त्या फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ झायगोट. आणि यापासून फॉर्मेशन जे आहे हे फॉर्मेशन कशाचं होतं तर यापासून होणारं फॉर्मेशन जे आहे ते झायगोटचं फॉर्मेशन होतं. नाऊ झायगोट बिकम डिप्लॉइड सेल. झायगोट ही सेल कशी आहे तर झायगोट ही डिप्लॉइड सेल आहे. झायगोटचं फॉर्मेशन झालं. ॲज वेल ॲज सेकंड मेल गॅमेट शिफ्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द एम्ब्रियो सॅक. दुसरा जो मेल गॅमेट आहे हा एम्ब्रियो सॅकच्या सेंटरला शिफ्ट होतो अँड व्हेअर इट बिकम फ्यूज विथ द सेकंडरी न्यूक्लियस. दिस फ्युजन इज नोन ॲज ट्रिपल फ्युजन. या फ्युजनला ट्रिपल फ्युजन म्हटलं जातं. द ट्रिप्लॉइड सेल विच बिकम फॉर्म बाय द ट्रिपल फ्युजन इज अंडरगोज development of the endosperm. That triploid nature cell is also called as primary endospermic nucleus. त्याच ट्रिप्लॉइड नेचरच्या सेलला म्हटलं जातं प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. नाऊ हा जो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस कशामध्ये जाणार आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म. यापासूनच पुढे एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट होणार आहे. तसंच ॲज वेल ॲज द झायगोट. ज्या वेळेला मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं त्यावेळेला तयार झालेला झायगोट बिकम अंडरगोज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. झायगोटमध्ये पुढे झायगोटपासून पुढे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. अतिशय दिस इज द व्हेरी सिंपल मेकॅनिझम, सिंपल अंडरस्टँडिंग दॅट झायगोट अंडरगोज एम्ब्रियोजेनेसिस. नाऊ वी हॅव टू नो अबाउट द एम्ब्रियोजेनेसिस. आपल्याला माहिती पाहिजे की एम्ब्रियोजेनेसिस काय आहे. द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द झायगोट. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू एम्ब्रियो इज कॉल्ड एज एम्ब्रियोजेनेसिस. मी असं आपण म्हणू शकतो की द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द झायगोट is called as embryogenesis or the process of development of zygote into an embryo. झायगोटचं एम्ब्रियोमध्ये रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेला आपण एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतो किंवा झायगोटपासून एम्ब्रियो तयार होण्याच्या प्रोसेसला आपण एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतो. काही पण म्हणा. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू an embryo is known as embryogenesis. That's why embryogenesis is one of the most important part of the development of the embryo. The embryo is developed at the micropylar end of the embryo sac. आता हे लक्षात घ्या, तुम्हाला अजूनही एम्ब्रियो सॅकचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर अतिशय इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. हे जर तुमच्या डोळ्यापुढे नसेल, हे जर तुम्हाला लक्षात नसेल तर तुम्हाला पॉईंट काय चालू आहे हे समजणार नाही. आणि म्हणून दॅट्स वाय एम्ब्रियो सॅक ही जी आहे या ठिकाणी हा चॅलाझल एंड आहे आणि या चॅलाझल एंडला ह्या 3 अँटीपोडल असतात आणि इकडं एक ॲपरेटस आहे, 2 सिनर्जिड आणि एक ॲपरेटस असतो आणि या ठिकाणी काय आहे तर सेकंडरी न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला इथं लक्षात येईल की ही एक सेल झाली, या ठिकाणी ह्या अँटीपोडल झाल्या, या ठिकाणी
हे मायक्रोपायलर एंड झालं, धिस इज मायक्रोपाईल. मग हा जो मायक्रोपाईल आहे किंवा मायक्रोपायलर एंड आहे, या मायक्रोपायलर एंडवर एक सेल असते आणि हा इथं झाला आतमध्ये सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस हॅव्हिंग 2 न्यूक्ली. याच्यामध्ये 2 न्यूक्लिय असतात. मग होतं काय बघा, द एम्ब्रियो डेव्हलपमेंट टेक्स प्लेस ॲट द मायक्रोपायलर एंड. आता पहिलं बघा काय झालं, सेकंड मेल गॅमेट इथं आला आणि इथं फ्यूज झाला, म्हणजे हे ट्रिपल फ्युजन झालं. मग ट्रिपल फ्युजनपासून तयार होणारी जी सेल आहे ती कोणती सेल आहे, तर या ठिकाणी ती प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस तयार होतो. आणि म्हणून हा जो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे याच्यापासून एंडोस्पर्म तयार होणार आहे. पण ह्या ज्या 2 सिनर्जिड आहे ह्या डिजनरेट होणार आहे आणि इथं झायगोटचं फॉर्मेशन होणार आहे. या पॉईंटला फॉर्मेशन होतं आहे झायगोटचं, कारण इथं मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणार आहे. दॅट्स वाय ज्या वेळेला इथं झायगोटचं फॉर्मेशन होईल, हा जो एम्ब्रिओ आहे ना, हा एम्ब्रिओ बिकम डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड. एम्ब्रिओ कोणत्या एंडला डेव्हलप होतो, तर एम्ब्रिओ हा ऑलवेज मायक्रोपायलर एंडला डेव्हलप होतो. हा कधीही चलाझल एंडला डेव्हलप होणार नाही. हा जो वरचा पार्ट आहे याला आपण बॉटम म्हणतो, याला आपण ॲपेक्स म्हणतो. मग हा जो बेस आहे, बेसला आपण चलाझा पण म्हणतो, आणि हा जो ॲपेक्स आहे दॅट बिकम मायक्रोपाईल. ॲक्च्युली हा वरच्या बाजूला आहे, हा खालच्या बाजूला आहे. पण असंच त्या ठिकाणी कधी पण आपल्याला फ्लावरच्या आतमध्ये एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट अशाच पद्धतीने झालेलं दिसतं. ओपनिंग पॉईंट हा खालच्या बाजूने असतो. दॅट्स वाय जरी हा डाऊनवर्ड आहे तरी आपण याला ॲपेक्स म्हटलं, म्हणजे हा ओपनिंग पॉईंट आहे. आणि हा जरी वरच्या अपवर्ड डायरेक्शनला असला तरी याला आपण काय म्हटलं, हा बेस झाला या ठिकाणी. आणि हा झाला बेसचा पार्ट चलाझा. चलाझाला अँटीपोडल सेल असतात. आणि हा जो मायक्रोपाईल आहे ज्यामधनं एंट्री होते पोलन ट्यूबची, त्या ठिकाणी एक ॲपरेटस असतं, म्हणजे एक सेल प्लस 2 सिनर्जिड. सिनर्जिड्स या वॉटरी सेल असतात. आता इथे लक्षात घ्या, आफ्टर सक्सेसफुल फर्टिलायझेशन सक्सेसफुल झालं, द अँटीपोडल्स अँड द सिनर्जिड्स बिकम डिजनरेट. अँटीपोडल आणि सिनर्जिड आहे त्या डिजनरेट होणार आहे. मग राहिलं काय, तर इथं एम्ब्रिओ शिल्लक राहिला आणि इथं प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस शिल्लक राहिला. मायक्रोपायलर एंडला कोण शिल्लक राहतं, एम्ब्रिओ शिल्लक राहिला, झायगोट शिल्लक राहिला. आणि सेंटर म्हणजे या पूर्ण एम्ब्रिओ सॅकच्या सेंटरला प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस त्या ठिकाणी आहे. Now this primary endospermic nucleus undergoes formation of endosperm. हा जो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे यापासून एंडोस्पर्मचं फॉर्मेशन होणार आहे. व्हाईल द झायगोट अंडरगोज एम्ब्रिओजेनेसिस. या ठिकाणी झायगोटचं जे झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार आहे तो मायक्रोपायलर एंडला होणार आहे. आणि म्हणून इथं आपण म्हटलं की द एम्ब्रिओ इज डेव्हलप ॲट मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. मायक्रोपायलर एंडला एम्ब्रिओ सॅकमध्ये हा जो झायगोट आहे हा झायगोट एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो. द ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. आता हा जो एम्ब्रिओ आहे याची ग्रोथ कधी सुरू होणार आहे बघा. द ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ स्टार्ट्स ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म. या ठिकाणी ज्या वेळेला हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे हा थोडीशी ग्रोथ दाखवतो. याच्यामध्ये प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस म्हणजेच या ट्रिप्लॉइड सेलमध्ये ज्या वेळेला सेल डिव्हिजन व्हायला सुरुवात होते आणि हा एंडोस्पर्मिक टिश्यू तयार करायला सुरुवात करतो. ज्या वेळेला एंडोस्पर्म बिकम पार्शियली डेव्हलप, ज्या वेळेला हा एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट सुरू होतं, सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म फॉर्म, ज्या वेळेला या एंडोस्पर्मपासून काही विशिष्ट अमाऊंटमध्ये काय होतं, या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून थोडासा एंडोस्पर्मचं फॉर्मेशन होतं. ओनली अँड ओनली देन इट ट्रिगर्स द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. त्याच वेळेला हा काय करतो, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जी आहे ती स्टार्ट होते किंवा ट्रिगर होते. आणि म्हणून म्हटलं आपण की the growth of the embryo starts only after certain amount of endosperm is formed after fertilization. ज्यावेळेला इथं सक्सेसफुल फर्टिलायझेशन झालेलं आहे, आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टार्ट्स. म्हणजे एंडोस्पर्मचं फॉर्मेशन तर सुरू झालेलं आहे, पण त्याचबरोबर थोडासा एंडोस्पर्म काही प्रमाणात तयार झाल्यानंतर या ठिकाणी
एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट सुद्धा स्टार्ट होते, म्हणजे झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होण्याच्या प्रक्रियेला, प्रोसेसला सुरुवात होते. कुठं? मायक्रोपायलर याला आपण काय म्हटलं? मायक्रोपायलर. आता आपल्याला हा जो एंडोस्पर्मसाठी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, हा याचा विचार आता इथं आपण करणार नाहीये, कारण मागच्या लेक्चरला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर डिस्कशन केलं की या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून कशा प्रकारे काय तयार होतं? एंडोस्पर्म तयार होतं. नाउ टुडे वी हॅव फोकस ओनली ऑन द झायगोट. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त झायगोट काय आहे यावरच आपल्याला फोकस करायचं आहे. बिकॉज झायगोट अल्टिमेटली अंडरगोज एम्ब्रिओजेनेसिस. झायगोटपासूनच काय तयार होतो? एम्ब्रिओ तयार होतो. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज एम्ब्रिओजेनेसिस ॲट मायक्रोपायलर एंड. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ऑलवेज कुठे होते? तर मायक्रोपायलर एंडला ही प्रोसेस होते. आणि म्हणून या ठिकाणी आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टार्ट्स ॲट द मायक्रोपायलर एंड. ही जी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आहे ही मायक्रोपायलर एंडला होते. नाउ देन या ठिकाणी मायक्रोपायलर एंडला फक्त झायगोट नाही, त्याच्याबरोबर सिनर्जिड पण होत्या. पण आपण मागच्याच एक्सप्लेनेशनमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेला आपण डबल फर्टिलायझेशन हा पॉईंट स्टडी केला, त्यावेळेला आपण हे पण स्टडी केलं की ज्यावेळेला पोलन ट्यूब इथे येते, मायक्रोपायलर एंडमधनं पोलन ट्यूब कुठे येते? एग ॲपरेटस जवळ येते. त्यावेळेला द सिनर्जिड बिकम डिजनरेट ऑर द सिनर्जिड्स बिकम ब्रेकडाऊन. सिनर्जिड ह्या ब्रेकअप होतात, ब्रेकडाऊन होतात, फुटतात. अँड दे रिलीज द वॉटर इन द एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये वॉटर रिलीज करतात. का बरं? तर त्यामुळंच हा सेकंड जो मेल गॅमेट आहे तो सेंटरपर्यंत पोहोचू शकेल विथ द वॉटर मीडियम. अदरवाईज इट इज डिफिकल्ट बिकॉज इट इज नॉन मोटाईल. तो नॉन मोटाईल आहे, तो पोहोचू शकणार नाही, म्हणून ह्या वॉटर रिलीज करतात. म्हणजे अशा प्रकारे हे जे रिमेनिंग पार्ट राहतं, ब्रेक झाल्यानंतर, सेल ब्रेक झाल्यानंतर वॉटर रिलीज झालं, बट द रिमेनिंग पार्ट when the embryogenesis starts, the synergids degenerate and the antipodal cells are also degenerate. ह्या ज्या आहे ह्या डिजनरेट होता, म्हणजे यांचं अस्तित्व त्या ठिकाणी नाहीसं होतं, अस्तित्वात राहत नाही. या अँटीपोडल्स आर आल्सो डिजनरेट अँड सिनर्जिड्स आर आल्सो डिजनरेट्स. दॅट्स वाय वी राईट हिअर सिनर्जिड्स अँड अँटीपोडल्स आर डिजनरेट. या दोन महत्त्वाच्या ज्या काही सेल्स आहे, ज्या डबल फर्टिलायझेशनसाठी एम्ब्रिओ सॅकमध्ये डेव्हलप झाल्या असतात, these cells become degenerate. Now then आता बघा, आता इथं फक्त झायगोट राहिला. आता आपण याचा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचा आता आपण विचार करणार नाहीये, आणि यापासून एंडोस्पर्म तयार होणार आहे. आणि म्हणून हा जो झायगोट या ठिकाणी शिल्लक राहिला, हा झायगोट झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल्ड प्रोएम्ब्रिओ. मी इथं फिगर दाखवली बघा. द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल्ड प्रोएम्ब्रिओ. या ठिकाणी दिस इज झायगोट. हा झाला झायगोट. आणि या झायगोट पासून पहिली जी सेल तयार होते किंवा पहिलं जे सेल डिव्हिजन होतं, दॅट बिकम टू सेल्ड स्ट्रक्चर. सेल डिव्हिजन होणार म्हणजे इथं, बिकॉज झायगोट इज नाऊ डिप्लॉइड सेल. झायगोट ही कशी आहे? तर झायगोट ही डिप्लॉइड सेल आहे. आणि जर झायगोट ही डिप्लॉइड सेल असेल तर त्याच्यामध्ये होणारं जे काही मायटोसिस आहे, ॲज अ रिझल्ट ऑफ मायटोसिस टू सेल्ड स्ट्रक्चर बिकम फॉर्म. दोन सेल त्या ठिकाणी तयार होणार आहे. अँड फ्रॉम these two cells one cell become larger and the other cell become smaller. The zygote divides to form two celled proembryo and this structure is known as. हे जे स्ट्रक्चर, एक छोटी सेल तयार होते, एक मोठी सेल होते, म्हणजेच या ठिकाणी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं सायटोप्लाझमचं. बघा, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ही सायटोप्लाझमचं होतं, आणि म्हणून सेलचा, डॉटर सेल्समध्ये जो आकार आहे तो छोटा आणि मोठा असा होतो. अँड धी स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज प्रोएम्ब्रिओ. या स्ट्रक्चरला प्रोएम्ब्रिओ असं म्हटलं जातं. पण या प्रोएम्ब्रिओमध्ये या लार्जर सेलला आणि स्मॉलर सेलला काहीतरी नावं दिलेली आहेत. लार्जर सेल इज कॉल्ड ॲज
The larger cell is situated towards the micropylar end. आता बघा या ठिकाणी हा झाला मायक्रोपाईल. या मायक्रोपायलर एंडच्या इथं झायगोट, हा झायगोटमध्येच तयार झाली ही मोठी सेल, लार्जर सेल. पण तिचं लोकेशन कुठे आहे? तर तिचं लोकेशन मायक्रोपाईलच्या बाजूला आहे. अँड द स्मॉलर सेल बिकम लोकेटेड टुवर्ड्स द चॅलाझल एंड. आता इथं जरी ही स्मॉलर सेल असली तरी हा इकडचा आतला भाग कोणता झाला? वरच्या डायरेक्शनचा हा चॅलाझाचा भाग झाला. आणि म्हणून त्याला म्हटलं त्या ठिकाणी चॅलाझल एंड. दुसरी जी आहे ती टुवर्ड्स द चॅलाझल एंड असं नाही होणार, कारण एंड इथं येणार आहे, पण चॅलाझाच्या साईडला हिचं काय आहे? डायरेक्शन आहे. दॅट्स वाय मग या ठिकाणी द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाईल इज कॉल्ड ॲज बेसल सेल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल. बघा मी इथं लिहिलेलं आहे सस्पेन्सर इनिशियल सेल, किंवा याच सेलला आपण बेसल सेल असं पण म्हणतो, ऑर इट इज कॉल्ड ॲज बेसल सेल. The larger cell towards the micropylar end is called as suspensor initial cell or basal cell. Now then the smaller cell towards the chalaza is called as terminal cell or embryonal cell. चलाजाच्या बाजूने असणारी जी स्मॉलर सेल आहे ही स्मॉलर सेल याला आपण टर्मिनल सेल पण म्हणतो किंवा एम्ब्रॉयनल सेल पण म्हणतो. हा पॉइंट लक्षात यायला डिफिकल्ट का जातो हे पण तुम्हाला इथं क्लिअर करतो. बघा आता हे जे स्ट्रक्चर आहे ना, या ठिकाणी आपण मायक्रोपाईल म्हणतो, इकडे आपण चॅलाझा म्हणतोय, ठीक आहे. आणि सस्पेन्सर सेल जी आहे ही कोणत्या एंडला आहे? मायक्रोपायलर एंडला आहे. ज्यावेळेला प्रो एम्ब्रिओ तयार होतो त्यावेळेला ही सस्पेन्सर सेल मायक्रोपायलर एंडला आहे. आणि एम्ब्रॉयनल सेल जी आहे ती चॅलाझलच्या साईडला आहे, म्हणजे चॅलाझा या बाजूला आहे, वरच्या बाजूला, आणि इकडे मध्ये थोडक्यात आतमध्ये आहे एम्ब्रिओ सॅकच्या. आता आपलं परसेप्शन काय झालं? बघा आपलं परसेप्शन काय झालं की मायक्रोपायलर एंड इथे या बाजूनं खाली आहे, हा मायक्रोपायलर एंड झाला आणि हा चॅलाझल एंड झाला. त्यामुळे ज्यावेळेला इथं झायगोटचं काय होणार आहे? डिवायडेशन होणार आहे. त्यावेळेला मायक्रोपायलर एंडला असणारी सेल जी आहे ती ॲक्च्युली आपण जर फिगरनुसार बघितलं ती खालच्या बाजूला आली पाहिजे होती इथं, आणि चॅलाझल एंडची सेल इथं आली पाहिजे होती. पण हा एम्ब्रिओ कन्सिडर करताना आता हा एम्ब्रिओ सॅक असा कन्सिडर केला आहे, लक्षात घ्या. एम्ब्रिओ सॅक असा कन्सिडर केला आहे, म्हणजे हे ओपन एंड झालं आणि या ठिकाणी हे चॅलाझल एंड झालं, हा बेस झाला बरोबर इकडचा. आणि म्हणून ज्यावेळेला हा प्रो एम्ब्रिओ तयार झाला त्यावेळेला या मायक्रोपायलर एंडला असणारी जी लार्जर सेल आहे, बघा लार्जर सेल इथं आता बरोबर होईल. आता हा जो पार्ट आहे जर हे हा जर मायक्रोपायलर एंड असेल, हा जो हिरवा भाग दिसतोय हा जर मायक्रोपायलर एंड असेल, जर म्हणतोय मी हा जर मायक्रोपायलर एंड असेल तर त्या एंडला असणारी लार्जर सेल असणारे दॅट बिकम सस्पेन्सर इनिशियल सेल. आणि हा जो उरलेला रिमेनिंग पार्ट आहे हा इकडे चॅलाझाच्या बाजूला असणार आहे. मी कन्सिडर काय केलं, जी आपले आत्तापर्यंतचं परसेप्शन आहे की मायक्रोपाईल हा खालच्या डायरेक्शनला असतो, आता मात्र आपण त्याला अंडरस्टँडिंगच्या लेवलवर कन्सिडर करताना आपण असं स्ट्रक्चर कन्सिडर करूया. म्हणजे पहिल्यांदा आपण मायक्रोपाईल असा खालच्या बाजूला आहे आणि हा चॅलाझा असा आपण जनरली म्हणतो तो एम्ब्रिओ सॅकसाठी. पण फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट होताना आपण असं गृहीत धरूया, कारण फिगर तशी दिलेली आहे बुकमध्ये, अशा पद्धतीने फिगर दिलेली आहे. ही फिगर उलटी केली असती तर हे बरोबर झालं असतं स्ट्रक्चर. ही जर फिगर आपण हा जो ग्लोब आहे हा वरच्या डायरेक्शनला दाखवला असता, ही सस्पेन्सर सेल खालच्या डायरेक्शनला दाखवली असती तर या ठिकाणी बरोबर आहे. पण बुकमध्ये अशाच पद्धतीने दिलेलं आहे म्हणून आपण ॲज इट इज घेतलं. आता हे समजवून जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला आपलं जे परसेप्शन याच्या आधीचं काय की हा मायक्रोपायलर एंड आहे, हा चॅलाझल एंड आहे, आपल्याला या पद्धतीने ते समजून घ्यावं लागेल. बघा हा या ठिकाणी झाला मायक्रोपायलर एंड, हा मायक्रोपायलर एंड, आणि हा झाला या ठिकाणी चॅलाझल एंड. आणि म्हणून लार्जर सेल जी आहे ती मायक्रोपायलर एंडला आहे म्हणून वरच्या बाजूला आपण सस्पेन्सर इनिशियल म्हणतोय, आणि ही जी छोटी सेल आहे तिला आपण म्हणतोय एम्ब्रॉयनल इनिशियल सेल. ही जी छोटी सेल आहे ती चॅलाझाच्या डायरेक्शनला आहे म्हणून त्याला आपण म्हटलं एम्ब्रॉयनल इनिशियल सेल. इथं खूप मोठं ट्विस्ट, इथं जर लक्षात आलं काय होतंय तर आपल्याला हा टॉपिक लक्षात येईल, हा टॉपिक तरच लक्षात येईल. आणि म्हणून हे लक्षात घ्या तुम्ही की इथं थोडंसं अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने आपल्याला
ही जी आपली जी आपलं जे परसेप्शन आहे मायक्रोपाईल म्हणजे खालच्या डायरेक्शनला बरोबर आहे, ते चुकीचं नाही आहे. आणि चलाजा म्हणजे वरच्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला. आणि अशा पद्धतीचं ॲडजस्टमेंट आहे म्हणून तर आपण याला ॲनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणतो. आणि मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये कोणतं ओव्ह्यूल सापडतं, कोणता एम्ब्रियो सॅक सापडतो, तर ॲनाट्रोपस ओव्ह्यूल किंवा ॲनाट्रोपस एम्ब्रियो सॅक त्या ठिकाणी आहे. पण इथं मात्र झायगोट ज्या वेळेला प्रो एम्ब्रिओमध्ये ट्रान्सफॉर्म होतो त्यावेळेला आपण असं स्ट्रक्चर गृहीत धरलं की ज्या बाजूला मायक्रोपाईल जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि हा जो चलाजा आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणून लार्जर सेल जे आहे दॅट बिकम लोकेटेड टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. ही जी लार्जर सेल आहे, मी इथं पुन्हा एक छोटीशी फिगर काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जी लार्जर सेल आहे ही मायक्रोपायलर एंडला आहे आणि स्मॉलर सेल जी आहे इथं मी आता म्हणतो मायक्रोपाईल, इथं म्हणतो मायक्रोपाईल. आणि म्हणून ही जी लार्जर सेल आहे ही मायक्रोपायलर एंडला आहे आणि स्मॉलर सेल जी आहे ती चलाजाच्या एंडला आहे. बघा इथं मी म्हणतो चलाजा. आता तुमच्या लक्षात येईल बघा हे जे प्रो एम्ब्रिओचं स्ट्रक्चर ते या ठिकाणी जी सेल आपण दाखवली या ठिकाणी हा जो झायगोट दाखवला यासारखा आहे. दिस इज प्रो एम्ब्रिओ. हा झाला या ठिकाणी प्रो एम्ब्रिओ. आता स्ट्रक्चर लक्षात येईल तुमच्या. आता मग हा जो प्रो एम्ब्रिओ आहे द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाईल इज नोन ॲज वेसल सेल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल अँड द स्मॉलर सेल टुवर्ड्स द चलाजा. चलाजाच्या बाजूने असणारी ही जी स्मॉलर सेल आहे इट इज कॉल्ड ॲज टर्मिनल ऑर एम्ब्रॉयनल इनिशियल सेल. आता बघा पुढे काय होतं. आता ही जी सस्पेन्सर सेल आहे खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग लेवल वाढवायची गरज आहे, थोडंसं फोकस, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे टॉपिकवर. द सस्पेन्सर सेल. आता ही सस्पेन्सर सेल घ्या गृहीत धरा. द सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सव्हर्सली. ट्रान्सव्हर्सली म्हणजे अशा पद्धतीने एकाच प्लेनमध्ये एकाखाली एक अरेंजमेंट होत जाते, रोमध्ये अरेंजमेंट होत जाते, त्याला आपण ट्रान्सव्हर्सली म्हणतो. मग द सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सव्हर्सली इन वन प्लेन टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सर सेल्स दॅट बिकम 6 to 10 सेल्स. या ठिकाणी द सस्पेन्सर सेल्स डिवाइड्स ट्रान्सव्हर्सली टू प्रोड्यूस 6 to 10 cells in a row. These cells are filamentous. Filamentous cells आहे, एका रो मध्ये ट्रान्सव्हर्सली अरेंज होणारे या सेल्स आहे. मग सगळ्यात पहिलं जे सेल डिव्हिजन आहे ते कुठं झालं, या सस्पेन्सर सेलमध्ये झालं. सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सव्हर्सली इंटू फिलामेंटस 6 to 10 सेल्स. या ठिकाणी बघा 1 2 3 4 6 असतील, 7 असतील, 8 असतील, 9 असतील, 10 असतील, पण काहीतरी असणार आहे. त्या किती पण असू शकतात असं नाही आहे की 6च असल्या पाहिजे किंवा 10च असल्या पाहिजे किंवा 8च असल्या पाहिजे. 6 असू शकतात, नाही तर 7 असतील किंवा 8 असतील किंवा 9 असतील किंवा 10 पण असतील. म्हणजे प्रत्येक स्पीसीजमध्ये ही सस्पेन्सर सेल जी आहे तिचा नंबर हा वेगवेगळा असणार आहे. The suspensor cell divides transversely one plane to produce filamentous suspensor of 6 to 10 cells. यामध्ये जी पहिली सेल आहे बघा, ही पहिली सेल आहे सस्पेन्सरची. द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. आत्ताच आपण बघितलं की ही जी सेल आहे सस्पेन्सर सेल मेन पहिली जी प्रो एम्ब्रिओ मधली दॅट बिकम प्रोड्यूस ॲट द मायक्रोपायलर एंड. ती मायक्रोपायलर एंडला तयार झाली, बिकम स्वॉलन. आता ही जी सेल आहे ही इट बिकम स्वॉलन अँड कॉल्ड ॲज होस्टोरियम. ही स्वॉलन होते म्हणजे ही फुगते, हिचा आकार वाढतो. बघा याच ठिकाणी आपल्याला दिसणार आहे की या सस्पेन्सर सेल ज्या एका रो मध्ये आहे बाकीच्या या कशा आकाराने छोट्या आहे, पण ही जी सस्पेन्सर सेल आहे दॅट बिकम टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. या मायक्रोपायलर एंडला असलेली ही जी लार्ज सस्पेन्सर सेल आहे ती अजून स्वॉलन होते, अजून तिचा आकार वाढवते अँड इट इज कॉल्ड ॲज होस्टोरियम. त्याला म्हटलं जातं या ठिकाणी होस्टोरियम असं म्हटलं जातं. नाउ द लॉवर मोस्ट सेल ऑफ द सस्पेन्सर. या ठिकाणी बघा ही जी लॉवर मोस्ट सेल आहे दॅट सेल इज कॉल्ड ॲज हायपोफायसिस. आणि म्हणून मी इथं लिहू शकतो, इथं मी याला टॅगिंग करतो की दॅट इज होस्टोरियम.
ही जी सेल झाली ही झाली हॉस्टोरियम, आणि याच ठिकाणी ही जी मायक्रोपायलर यांची लॉवर मोस्ट सेल झाली दॅट बिकम हायपोफायसिस. हे क्लिअर झालं. द फर्स्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड द मायक्रोपायलर एंड इज कॉल्ड ॲज होस्टोरियम, व्हाईल द स्मॉलर सेल ऑफ द सस्पेन्सर इज नोन ॲज हायपोफायसिस. आता या सस्पेन्सर सेलचं किंवा या पूर्ण स्ट्रक्चरचं काय काम आहे? फॉर विच पर्पज द सस्पेन्सर सेल इज वर्किंग फॉर? द सस्पेन्सर इनिशियल पुश द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. हा जो सस्पेन्सर इनिशियल सेल आहे हा या एम्ब्रियोला, बघा एम्ब्रॉयनल इनिशियल सेलला कुठं पुश करतोय? कारण बघा आता हा मायक्रोपायलर एंड झाला, हा प्रो एम्ब्रियो इथं तयार झाला चलाझल एंडला, म्हणजे चलाझल एंडला म्हणजेच आतल्या डायरेक्शनला. म्हणून इथं म्हटलं की द सस्पेन्सर इनिशियल पुश द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. या एम्ब्रियोला एंडोस्पर्मच्या आतमध्ये, कारण इथं काय आहे, इथं ट्रिपल फ्युजन असलेली ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे, आणि हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस एंडोस्पर्ममध्ये कन्वर्ट होतोय, एंडोस्पर्ममध्ये ट्रान्सफर होतोय, आणि म्हणून ही जी एंडोस्पर्म डेव्हलपमेंटची प्रोसेस चालू आहे त्याच वेळेला हा सस्पेन्सर इनिशियल या एम्ब्रॉयनल इनिशियलला म्हणजे एम्ब्रॉयनल सेलला कुठं पुशअप करतो? तर या एंडोस्पर्ममध्ये पुशअप करतो. कारण का? तिथं एक्स्ट्राचं प्रोटेक्शन त्याला मिळालं पाहिजे. हा जो एम्ब्रियो आहे या एम्ब्रियोला एक्स्ट्राच्या प्रोटेक्शनची गरज आहे, कारण तो अतिशय डेलिकेट ऑर्गन आहे, अतिशय डेलिकेट पार्ट आहे की ज्याच्यापासून काय होणार आहे, नवीन प्लांटलेट तयार होणार आहे, की ज्याच्यामध्ये प्लुमल आहे, रॅडिकल आहे, नवीन प्लांटलेटसाठी असणाऱ्या सेल्स त्या एम्ब्रियोमध्ये आहे, आणि म्हणून त्याचं प्रोटेक्शन होणं हे अतिशय गरजेचं आहे. या एम्ब्रियोचं प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे, आणि म्हणून ही जी सस्पेन्सर सेल आहे इट पुश द एम्ब्रियो टुवर्ड्स द एंडोस्पर्म और इनसाइड द एंडोस्पर्म, एंडोस्पर्मच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करते. द सस्पेन्सर इनिशियल पुश द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. आता बघा द एम्ब्रॉयनल इनिशियल सेल ही जी, ठीक आहे, सस्पेन्सरला जे करायचं होतं ते केलं, सस्पेन्सरमध्ये जे सेल डिव्हिजन व्हायचं होतं ते झालं, त्याने पुश करायचं होतं या ठिकाणी एम्ब्रियोला पुढे एंडोस्पर्मकडे, ते पण त्याने केलं. त्याने या एम्ब्रियोला एंडोस्पर्मकडे ढकलण्याची प्रक्रिया पण झाली. याच्यामध्ये त्याने रोमध्ये 6 ते 10 सेल्स तयार केल्या. वरची जी सेल होती मायक्रोपायलर एंडची ती थोडीशी एनलार्ज होते आणि त्याला आपण होस्टोरियम म्हणतो. ही जी एम्ब्रियो बरोबर किंवा एम्ब्रॉयनल इनिशियल बरोबर अटॅच असणारी जी सेल आहे त्या सेलला आपण हायपोफायसिस म्हटलं. आता एम्ब्रॉयनल इनिशियल सेलमध्ये काय होणार आहे, कारण इथंच खऱ्या अर्थानं काय, हे तर झालं हा सप्लिमेंटरी पार्ट झाला सस्पेन्सरचा, पण एम्ब्रॉयनल इनिशियल पासूनच एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. द एम्ब्रियो डेव्हलप्स फ्रॉम द एम्ब्रॉयनल इनिशियल सेल. एम्ब्रॉयनल इनिशियल सेल इज आल्सो कॉल्ड ॲज टर्मिनल सेल. या एम्ब्रॉयनल इनिशियल सेललाच टर्मिनल सेल असं पण म्हटलं जातं. CET मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा नीटमध्ये पण विचारला जाऊ शकतो. एम्ब्रॉयनल इनिशियल सेल इज आल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश डॅश. त्या ठिकाणी बेसल असेल, टर्मिनल असेल, अपायकल असेल आणि अजून काहीतरी एखादा ऑप्शन असेल, तर त्यावेळेला आपल्याला क्लिअर पाहिजे की एम्ब्रॉयनल इनिशियल सेल इज आल्सो कॉल्ड ॲज टर्मिनल सेल. आणि म्हणून आता जे काही सेल डिव्हिजन होणार आहे ते एम्ब्रॉयनल इनिशियल सेलमध्ये होणार आहे. दॅट्स व्हाय द एम्ब्रॉयनल इनिशियल सेल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. आता 3 वेळेला जर मायटोसिस झालं, मायटोटिक डिव्हिजन मीन्स मायटोसिस, 3 वेळेला जर मायटोसिस होतंय तर टोटली डॉटर सेल्स होणाऱ्या, प्रोड्यूस होणाऱ्या त्या सेल्स किती राहणार आहे, 8 सेल्स राहणार आहे. 3 successive mitotic divisions lead to formation of 8 daughter cells. 8 daughter cells त्या ठिकाणी तयार होणार. म्हणजे ज्यावेळेला पहिल्यांदा मायटोसिस होईल त्यावेळेला एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होईल. ज्यावेळेला दुसऱ्यांदा मायटोसिस होईल त्यावेळेला या 2 सेलपासनं 4 त्या ठिकाणी काय होतील, टोटल डॉटर सेल्स तयार होतील. आणि ज्या वेळेला ह्या 4 डॉटर सेल्समध्ये पुन्हा मायटोसिस होईल, 4चं ट्रान्सफॉर्मेशन किती डॉटर सेल्समध्ये होईल, 8 डॉटर सेल्समध्ये होणार आहे.
म्हणजे म्हणून इथं म्हटलं की द एम्ब्रॉयनल इनिशियल सेल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म ऑक्टंट. आणि हा एम्ब्रॉयनल इनिशियल सेल काय करणार आहे? ऑक्टंट, कारण ते 8 सेल आहे आणि म्हणून त्याला आपण ऑक्टंट असं म्हटलं. आता या ऑक्टंटमध्ये खूप सोपं आहे. द लॉवर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट, इथं मी म्हटलं या ठिकाणी हा पूर्णतः आपण डेव्हलप एम्ब्रियो इथं दाखवलाय आणि इथं 8च दाखवायचं, कारण ही मधली फेज आहे की यामधली की प्रो एम्ब्रियो आणि फुली डेव्हलप एम्ब्रियो याच्यामध्ये कुठतरी या 8 सेल आधी तयार होतात आणि त्या 8 सेलमधल्या ज्या लॉवर 4 सेल आहे, म्हणून इथं म्हटलं द लॉवर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट गिव्ह राईज टू हायपोकोटिल अँड रॅडिकल. रॅडिकल इज असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ द रूट व्हाईल द सीड बिकम जर्मिनेट. ज्यावेळेला सीड जर्मिनेशन होतं त्यावेळेला रॅडिकलपासून रूट्स तयार होतात. दॅट्स वाय द लॉवर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट गिव्ह राईज टू हायपोकोटिल अँड रॅडिकल. हायपोकोटिल आणि रॅडिकल हे जे आहे हे रॅडिकल या लॉवर 4 सेल्स पासून तयार होते किंवा या सेल्स रॅडिकलसाठीच्या सेल्स असतात. अँड द अपर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट, बघा या ठिकाणी ह्या ज्या वरच्या 4 सेल्स असतील ऑक्टंटच्या, द अपर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट गिव्ह राईज टू प्लुमूल अँड 1 or 2 कोटिलिडॉन. वरच्या ज्या 4 सेल्स आहेत त्या 4 सेल्स पासून एक तर प्लुमूल तयार होतो. पहिली गोष्ट, प्लुमूल इज असोसिएटेड विथ द फॉर्मेशन ऑफ द stem with the formation of the shoot after the germination of the plant. प्लांट जर्मिनेशन झाल्यानंतर प्लुमूल जो आहे हा प्लुमूल काय करतो? स्टेम तयार करतो. and with 1 or 2 cotyledon, because plant may be monocotyledony or plant may be dicotyledony, means seed may be monocot or dicot. सीड हे एकतर मोनोकॉट असेल किंवा डायकोट असेल. डायकोट मीन्स 2 कोटिलिडॉन, 2 कोट मीन्स द सीड बिकम डिवाइड इन 2 इक्वल पार्ट्स. सीड जे आहे ते 2 पार्टमध्ये त्या ठिकाणी डिवाइड होतं. असं जे सीड असेल इझिली डिवाइड होतं त्याला आपण डायकोटिलिडॉनी म्हणतो. आणि जर सीड हे 2 पार्टमध्ये डिवाइड होत नसेल, फॉर एक्झाम्पल बाजरीचं जे आहे, बाजरीचं फूड ग्रेन जे आहे ते सहजपणे 2 भागात डिवाइड होत नाही. मका जो आहे, मेज जो आहे, दॅट बिलॉंग्स टू मोनोकोटिलिडॉनी, क्लास मोनोकोटिलिडॉनी. पण गार्डन पी आहे म्हणजे वाटाणा असेल, पीनट असेल, ग्राउंडनट असेल, हे सगळे इझिली 2 पार्टमध्ये डिवाइड होतात. दॅट्स वाय दे आर डायकोटिलिडॉनस. आणि म्हणून द अपर 4 सेल्स ऑफ द octant is associated with the development of plumule and 1 or 2 cotyledon. हे लक्षात आलं का तुमच्या? हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आलं असेल, अतिशय सोपं आहे. बघा या सस्पेन्सर सेलला जे काम करायचं होतं ते तिने केलं. नाव हा जो प्रो एम्ब्रियो याच्यामधली जी एम्ब्रॉयनल इनिशियल सेल आहे, ही एम्ब्रॉयनल इनिशियल सेल काय करते? धिस एम्ब्रॉयनल इनिशियल सेल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. याच्यामध्ये 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन होतात आणि त्यामध्ये इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ ऑक्टंट. ऑक्टंटचं फॉर्मेशन होतं म्हणजे 8 सेल्ड स्ट्रक्चर ते तयार करतं. 8 सेल तिथं तयार होतात. द लॉवर 4 सेल्स आर असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ रॅडिकल अँड हायपोकोटिल. या ठिकाणी लॉवर जे काही 4 सेल्स आहे त्या ऑक्टंटमधल्या, त्या लॉवर सेल्स हायपोकोटिल आणि रॅडिकल प्रोड्यूस करतात. व्हाईल द अपर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट इज असोसिएटेड गिव्ह राईज टू द डेव्हलपमेंट ऑफ प्लुमूल अँड 1 or 2 कोटिलिडॉन. या ठिकाणी हायर ज्या काही त्या ऑक्टंटमधल्या हायर ज्या काही 4 सेल्स आहे याच्यापासून प्लुमूल आणि एक सिंगल ऑर डबल कोटिलिडॉन 1 or 2 कोटिलिडॉन म्हणजेच डायकोट किंवा मोनोकोट त्या ठिकाणी तयार होतं. नाव द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आता फक्त एवढ्यावर थांबत नाही, कारण हे सगळं होतंय बिकॉज दी स्ट्रक्चर इज इनसाइड द सीड. हे स्ट्रक्चर कुठे आहे? सीडमध्ये आहे. आणि दॅट्स वाय प्लुमूल मस्ट बी प्रोटेक्टेड अँड रॅडिकल मस्ट बी प्रोटेक्टेड. बिकॉज सीड is very delicate structure because it is associated with the formation of new plant generation. That's why the plumule and radicle must be protected. The protective covering present
on the plumule, that is called as coleoptile. That is called as coleoptile, while that of the protective covering on the radicle is known as coleorhiza. प्लुमूलवरचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला आपण कोलिओप्टाईल म्हणतो. त्याच वेळेला ह्या रॅडिकलवरचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे दॅट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इज कॉल्ड ॲज कोलिओरायझा. त्याला आपण कोलिओरायझा म्हणतो. अँड फायनली ओव्ह्यूल ट्रान्सफॉर्म इन टू द सीड. हा जो ओव्ह्यूम आहे म्हणजेच हा जो embryo sac आहे that embryo sac become transform into the seed and ovary in the fruit. आणि उरलेली जी रिमेनिंग ओव्हरी असते that ovary become transform into the fruit. In this way this is the formation of embryo. This is the formation of embryo. This is embryogenesis. बघा एम्ब्रिओजेनेसिस हे आहे. या पद्धतीने एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. एम्ब्रिओमध्ये प्लुमूल असतो, एम्ब्रिओमध्ये रॅडिकल असतो आणि या प्लुमूल आणि रॅडिकलला प्रोटेक्ट करणारा कोलिओप्टाईल आणि कोलिओरायझा हा सुद्धा एम्ब्रिओमध्ये असतो. एंडोस्पर्म बरोबर. अतिशय सिंपल मेकॅनिझम आहे. स्टुडंट्स लक्ष द्या, समजून घ्या. हे पॉईंट्स तुम्हाला सहजपणे आकलन होत नाही. हे पॉईंट्स तुम्हाला सहजपणे समजत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लक्ष द्या की जेणेकरून तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. खूप अवघड नाही आहे. एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट जी आहे ती प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून होणारे ट्रिपल फ्युजन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी ही एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट सुरू होणार आहे म्हणजे सेंटर पार्टमध्ये एम्ब्रियोसॅकच्या. पण मायक्रोपायलर जो एंड आहे या ठिकाणी झायगोटचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि या झायगोट पासून तुमच्या काय लक्षात येणार आहे की हा एम्ब्रियो तयार होतो. मग झायगोट पासून ज्यावेळेला एम्ब्रियो तयार होतो त्यावेळेला म्हणून त्याला आपण त्या प्रोसेसला आपण एम्ब्रियोजेनेसिस म्हणतो. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू and embryo is called as embryogenesis. The embryo is developed at the micropylar end of the embryo sac because zygote हा micropylar endला आहे आणि म्हणून या ठिकाणी याला आपण हा जो एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे ही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट मायक्रोपायलर एंडला होते. एकदा आपण फक्त याला समजून घेऊया पुन्हा एकदा. इन शॉर्ट पटकन याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून द एम्ब्रियो इज डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रियो सॅक. फक्त आपण समजून घेताना हे स्ट्रक्चर कसं केलं आपण हे स्ट्रक्चर उलटं कन्सिडर केलं. कोणतं? हे मायक्रोपायलर एंड हा वरच्या बाजूला कन्सिडर करतोय आता इथे आणि हा इकडचा जो आहे हा चलाजाचा एंड कन्सिडर करतो आहे. त्याच वेळेला हे स्ट्रक्चर लक्षात येईल बुकमधलं, अदरवाईज येणार नाही. द ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. आता एम्ब्रियोची ग्रोथ कधी होते? द ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो स्टार्ट्स ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म. एंडोस्पर्मचं फॉर्मेशन इथं होणार आहे एम्ब्रियो सॅकमध्ये सेंट्रल पोझिशनला होतं. मग द growth of the embryo starts only after the certain amount of the endosperm is formed. After fertilization the endospermic development starts. Synergids and antipodals. These are synergids and this is antipodal. Synergids and antipodals are degenerate. मग हा झायगोट. आता हे स्ट्रक्चर आपण असं कन्सिडर केलं म्हणजे वरती मायक्रोपायलर एंड पकडला आणि खाली चला जा. त्यावेळेला आपल्या हे लक्षात येणार आहे, ह्या फिगर लक्षात येणार. मग या ठिकाणी द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म two celled proembryo. This is zygote and this is two celled proembryo. हा दोन सेल असलेला प्रोएम्ब्रियो आहे. द सायटोप्लाझ्मिक डिवायडेशन इज अनइक्वल. या ठिकाणी सायटोप्लाझमचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. दॅट्स वाय the two cells, from two cells one cell become larger cell and one cell become smaller cell. या दोन सेल मध्ये एक जी सेल आहे ही लार्जर सेल आहे आणि एक जी सेल आहे ही सेल स्मॉलर सेल आहे. द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. मी तुम्हाला इथं आत्ताच म्हटलो की आपल्याला हे स्ट्रक्चर जे आहे ते उलट अशा पद्धतीनं कन्सिडर करायचं आहे. इथं मायक्रोपाईल खाली दिसतो, इथं मायक्रोपाईल आपल्याला वरती कन्सिडर करायचं आहे आणि हा चला जा या बाजूला खालच्या बाजूला कन्सिडर करायचं. त्यावेळेला हे लक्षात येणार.
मग इथं मायक्रोपाईलला हा झायगोट होता, याच्यामध्ये पहिल्यांदा प्रो एम्ब्रिओ तयार झालं, पहिलं सेल डिव्हिजन झालं, याच्यामध्ये एक सेल लार्ज होती आणि एक सेल स्मॉल होती. मग द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड इज कॉल्ड ॲज बेसल सेल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल. मायक्रोपायलर एंडला ही सेल आहे, त्यामुळे या सेलला एकटा आपण बेसल सेल म्हणणार किंवा याला आपण सस्पेन्सर इनिशियल सेल म्हणणार. किंवा देन द स्मॉलर सेल टुवर्ड्स द चलाजा इज नोन ॲज टर्मिनल सेल ऑर एम्ब्रॉयनल सेल. मग या चलाजाच्या साईडला असलेली ही छोटी सेल प्रो एम्ब्रिओची दॅट इज कॉल्ड ॲज टर्मिनल सेल ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्ब्रॉयनल सेल. आता इथं ते हे क्लिअर झालं, दोनच सेल राहिल्या, सस्पेन्सर इनिशियल आणि एम्ब्रॉयनल इनिशियल. The suspensor initial cell divides transversely to form filamentous 6 to 10 cells in a row. एका रो मध्ये हा जो सस्पेन्सर इनिशियल आहे याच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं. ट्रान्सवर्सली म्हणजेच या सेल 1 by 1 रो मध्ये अरेंज होत चालतात. द सस्पेन्सर इनिशियल डिवाइड ट्रान्सवर्सली इन अ रो टू फॉर्म fibrous 6 to 10 cells. Then the cell towards the micropylar end, the first cell of the suspensor initial becomes swollen and called as hostorium, while the lower cell of the suspensor initial is called as hypophysis. नाउ व्हॉट इज द फंक्शन. आता हे तर झालं, ठीक आहे, एवढं स्ट्रक्चर लक्षात आलं तुमच्या. मग या सस्पेन्सर इनिशियलचं फंक्शन काय आहे. द सस्पेन्सर इनिशियल पुश द एम्ब्रिओ इन द एंडोस्पर्म. या एम्ब्रिओला किंवा या एम्ब्रॉयनल इनिशियलला कुठं ढकलण्याचा प्रयत्न तो करतो किंवा कुठं ढकलतो, तर एंडोस्पर्मच्या आतमध्ये ढकलतो. कारण का, या एम्ब्रिओमध्ये प्लुमूल रॅडिकल अतिशय डेलिकेट पार्ट असणार आहे, त्याला एक्सेसिव्ह प्रोटेक्शन पाहिजे, चारी बाजून त्याच्या न्यूट्रिटिव्ह सेल्स पाहिजे, टिश्यूज पाहिजे, म्हणून याला एंडोस्पर्मच्या आतमध्ये ढकलण्याचं काम हा सस्पेन्सर करतो. इथपर्यंत क्लिअर. बघा, सस्पेन्सर आणि एम्ब्रॉयनल. आता सस्पेन्सर सेलचं काम कंप्लीट झालं. आता एम्ब्रॉयनल इनिशियलचं. द एम्ब्रॉयनल इनिशियल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. एम्ब्रॉयनल इनिशियल सेलमध्ये 3 वेळेला सक्सेसफुल मायटोटिक डिव्हिजन होता. मायटोटिक डिव्हिजन मीन्स मायटोसिस होतं. 3 वेळेला ज्या वेळेला याच्यामध्ये मायटोसिस होतं, देन इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ 8 सेल्ड स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये 8 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं, मीन्स इट बिकम ऑक्टंट. द लॉवर 4 सेल्स ऑफ द ऑक्टंट गिव्ह राईज टू द डेव्हलपमेंट ऑफ हायपोकोटिल अँड रॅडिकल. त्या ज्या लॉवर 4 सेल्स असतात, या लॉवर 4 सेल्सपासून हायपोकोटिल आणि रॅडिकल तयार होतं. रॅडिकल इज असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ प्लांट रूट्स आफ्टर द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन झाल्यानंतर हे जे रॅडिकल आहे हे प्लांट रूट म्हणून डेव्हलप होतं. त्याच वेळेला व्हेन द ॲज वेल ॲज द uppermost 4 cells, the uppermost 4 cells are called as, or uppermost 4 cells of the octant give rise to plumule and 1 or 2 cotyledon. ज्या त्या ऑक्टंट मधल्या अप्परच्या ज्या काही 4 सेल आहे, त्या अप्पर 4 सेल पासून त्या ठिकाणी इट गिव्ह राईज टू द प्लुमूल अँड 1 or 2 कोटिल. 1 or 2 कोटिल म्हणजे 1 किंवा 2 त्या ठिकाणी कोट तयार होता आणि प्लुमूल तयार होतं. नाउ द प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑन ऑफ प्लुमूल. प्लुमूलचं जे प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे, the protective covering of the plumule is called as coleoptile, while the protective covering on the radicle that is known as coleorhiza. And finally ovule become transformed into the seed. This ovule become transformed into the seed. Seed holds the endosperm and embryo. And remaining ovary become transform into the fruit. उरलेली जी ओहरी आहे ही ओहरी कशामध्ये ट्रान्सफॉर्म होते, फ्रूटमध्ये ट्रान्सफॉर्म होते. अतिशय सिंपल टॉपिक आहे, समजून घेतलं तर. फक्त इथं ही जी अंडरस्टँडिंग एवढी लक्षात ठेवा की इथं आपल्याला कन्सिडर करताना मायक्रोपायलर एंड वरच्या बाजूने, या फिगरनुसार असं कन्सिडर करा. मायक्रोपायलर एंड वरच्या बाजूला आहे
आणि बेसल एंड या ठिकाणी खालच्या बाजूला आहे. म्हणजे ही सेल आपण अशी गृहीत धरतो, तो खाली मायक्रोपायलर आहे. इथं आपल्याला या फिगरसाठी आपल्याला अशी गृहीत धरायची, वरच्या बाजूने चलाजल, खालच्या बाजूने वरच्या बाजूने मायक्रोपायलर, खालच्या बाजूने चलाजल एंड. अशा पद्धतीने जर आपण हे गृहीत धरलं, अशा पद्धतीने जर आपण हे समजून घेतलं तर ही पूर्ण प्रोसेस आपल्याला समजेल. मायक्रोपायलर एंड खाली इथे असं पकडलं तरी फरक पडणार नाही. फक्त काय होणार आहे, मग ही जी फिगर ही उलटी होणार आहे. म्हणजे हा ग्लोब्युलर एम्ब्रिओ वरच्या बाजूला आणि सस्पेन्सर खालच्या बाजूला येणार आहे. तसंच इथं सुद्धा होणार आहे. सस्पेन्सर सेल, लार्जर सेल खालच्या बाजूला आणि एम्ब्रियोनल इनिशियल सेल वरच्या बाजूला. फरक काही पडणार नाही. फक्त आपल्याला बुकमध्ये अशी दिलेली त्यांनी, म्हणून आपल्याला असं कन्सिडर करावं लागलं. बुकमध्ये अशी दिलेली म्हणून अशा पद्धतीनं मायक्रोपाईल वरती असं कन्सिडर करावं लागलं जर तरमध्ये. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ. एम्ब्रॉयनल ही जी काही डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट तुमच्या लक्षात आली असेल. यानंतरचा आपला जो पुढचा पार्ट असणार आहे, पुढचं लेक्चर जे असणार आहे ते लेक्चर आहे सीड आणि फ्रूट, फॉर्मेशन ऑफ सीड, फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड स्ट्रक्चर ऑफ सीड. सीडचं स्ट्रक्चर काय आहे आणि फ्रूट कसं फॉर्म होतं याच्याशी रिलेटेड आपलं शेवटचं जे लेक्चर आहे, या चॅप्टरसाठीचं शेवटचं लेक्चर असणार आहे. त्यानंतर आपण सेकंड जो पुढचा टॉपिक, पुढचा जो लेसन असेल, पुढचा जो चॅप्टर असेल तो आपण कंटिन्यू पुढे सुरू करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओला, लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करा. अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करा. आज आपण इथेच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्स.